नमस्ते मित्रांनो, आज आपण विज्ञानातलं तिसरं प्रकरण बघणार आहोत, वातावरणीय दाब. काय नाव आहे आपल्या प्रकरणाचं? वातावरणीय दाब. सुरुवातीला आपण तारे आणि आपली सूर्यमाला आणि दुसरं प्रकरण अभ्यासलं होतं, जैवविविधता. आज आपण वातावरणीय दाब या प्रकरणाबद्दल अभ्यासणार आहोत. हे प्रकरण अभ्यासनापूर्वी त्याच्याशी संबंधित संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यातली महत्त्वाची संकल्पना आहे बल, ज्याला इंग्रजीमध्ये आपण फोर्स असं म्हणत असतो. फोर्स म्हणजे काय ते पहिले समजून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. बघा, घरामध्ये कुठलेही कार्य करत असताना तुम्ही कार्य घडवून येण्यासाठी त्या वस्तूवर बल लावत असतात, फोर्स अप्लाय करत असतात. आता बल म्हणजे काय, तर स्थिर वस्तू गतिमान करण्यासाठी, गतिमान वस्तू स्थिर करण्यासाठी, गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी, वस्तूचा आकार बदलण्यासाठी जी राशी वापरली जाते तिला आपण बल असं म्हणत असतो. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे क्रिकेटचा सामना जर तुम्ही बघत असाल तर गोलंदाज हा स्थिर बॉलला गतिमान करत असतो, फलंदाज हा गतिमान बॉलची, गतिमान चेंडूची दिशा बदलत असतो. म्हणजे एकंदरीत काय, तर ते त्या चेंडूवर फलंदाज हा बल लावत असतो. पुन्हा प्रश्न निर्माण होतो, बल दाब यांचा काय प्रत्यक्ष संबंध आहे. तो अभ्यासनापूर्वी एक प्रयोग तुम्हाला सांगतो. आपण थोडीशी माती घेऊया, त्या मातीमध्ये पाणी टाकूया आणि तिथे तयार होणार चिखल. या चिखलामध्ये आपण एक वीट आणूया आणि ती वीट त्या चिखलामध्ये ठेवूया. पहिल्यांदा आपण वीट काय केली, चिखलामध्ये आडवी ठेवली आणि निरीक्षण केलं. पुन्हा ती वीट चिखलातून काढली आणि उभी ठेवली, निरीक्षण केलं. काय आढळलं मित्रांनो, तर तुम्हाला असं आढळलं असेल की जेव्हा तुम्ही वीट चिखलामध्ये आडव्या पद्धतीने ठेवली तर ती कमी प्रमाणात चिखलामध्ये रुतली आणि उभ्या पद्धतीने ठेवल्यानंतर ती जास्त प्रमाणात रुतली. मग याचा संबंध काय? आता बघा, जेव्हा वीट तुम्ही आडवी ठेवली तर संबंध आला क्षेत्रफळाचा. म्हणजे आपली दुसरी संकल्पना आहे महत्त्वाची, ती म्हणजे क्षेत्रफळ, ज्याला आपण म्हणत असतो एरिया. एरिया म्हणजे काय, तर पदार्थाने भूपृष्ठालगत व्यापलेली जागा, पदार्थाने भूपृष्ठालगत व्यापलेली जागा. मग बल, क्षेत्रफळ आणि दाब यांचा परस्परांशी काय संबंध आहे, तर आधी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही एक अणुकुचीदार खिळा घ्या आणि एक ज्या बोथट झालेला खिळा घ्या आणि एक हातोडी घ्या. आता अणुकुचीदार खिळा हातोडीच्या साहाय्याने भिंतीत ठोका. तुमचं अशा लक्षात येईल की अणुकुचीदार खिळा भिंतीत पटकन शिरेल, पण बोथट खिळा शिरणार नाही. याचा अर्थ काय होतो की बोथट खिळा जो आहे त्याचं क्षेत्रफळ जास्त झालं अणुकुचीदार खिळ्याच्या मानाने. त्यामुळे अणुकुचीदार खिळा पटकन भिंतीत घुसला, मात्र बोथट खिळा भिंतीत घुसला नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो, दाब म्हणजे काय सूत्र तयार होतं बघा मित्रांनो. दाब म्हणजे काय, तर दाब बरोबर क्षेत्रफळ. दाब म्हणजे बल भागिले क्षेत्रफळ. दाब म्हणजे काय, बल भागिले क्षेत्रफळ. म्हणजे विशिष्ट क्षेत्रफळावर लावलं गेलेलं बल त्यालाच आपण दाब असं म्हणतो. बल आपण न्यूटनमध्ये मोजत असतो तर क्षेत्रफळ आपण मीटरचा वर्ग मध्ये मोजत असतो. म्हणजे दाब बरोबर काय झालं, दाबाचं एकक काय तयार झालं मित्रांनो, तर दाबाचं एकक आहे न्यूटन प्रति मीटर स्क्वेअर. आता याचा अर्थ, याच्याशी संबंधित संबंध काय बघता येईल आपल्याला, तर जेवढं क्षेत्रफळ कमी तेवढा दाब जास्त. क्षेत्रफळ जास्त तर दाब कमी असतो. आता अजून एक उदाहरण सांगतो. तुम्ही जी पाठीला लावलेली सॅग वापरता, या सॅगच्या ज्या दोन्ही पट्ट्या आहेत, या दोन्ही पट्ट्या जर क्षेत्रफळाने लहान राहिल्या असत्या तर तुमच्या पाठीवर असलेल्या दप्तराचा ताण हा तुमच्या शोल्डरवर जास्त असला असता. त्या उलट त्या तुमच्या सॅगच्या दोन्ही पट्ट्या जाडजूड असतात, त्यामुळे काय होतं, क्षेत्रफळ जास्त निर्माण होतं आणि क्षेत्रफळ जर जास्त निर्माण झालं तर दाब काय होतो, कमी पडतो. याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे तुमच्या स्वाध्यायामध्ये. प्रश्न असा आहे की फळे कापताना धारदार सुरी का वापरतात, तर याचं कारण सुद्धा तेच आहे मित्रांनो. का, तर धारदार सुरी जी आहे तिचं क्षेत्रफळ कमी असतं आणि क्षेत्रफळ कमी असल्यामुळे जेव्हा सफरचंद असेल किंवा एखादं फळ असेल
त्यावेळेस जेव्हा तुम्ही ती सुरी त्याच्यावर ठेवतात तर क्षेत्रफळ कमी असल्यामुळे दाब जास्त पडतो आणि सहजपणे ते फळ कापलं जातं. किंवा मग अजून एक परीक्षेला तुम्हाला शास्त्रीय कार्यालयामध्ये येऊ शकतो की बर्फावरून घसरताना लांबी रुंदीच्या ज्या पट्ट्या आहेत, घसरट पट्ट्या म्हणजे कमी लांबी रुंदीच्या पट्ट्या का वापरल्या जातात. आता जेवढं क्षेत्रफळ कमी तेवढा दाब कमी पडतो. आता बर्फावरून घसरताना त्या ज्या घसरणीच्या पट्ट्या आहेत यांचं क्षेत्रफळ कमी होतं लांबी रुंदी कमी असल्यामुळे आणि त्यामुळे बर्फावरून घसणं सहज शक्य होतं. या प्रकरणामध्ये अजून एक महत्त्वाचा भाग आपल्याला बघायचा आहे. दाब हा फक्त स्थायू पदार्थांच्याच बाबतीत असतो का, तर द्रव आणि वायूच्या बाबतीतही दाबाचा परिणाम होतो. तो कसा ते बघूया आपण. एक काम करा, एक पाण्याची एक आपण प्लास्टिकची बॉटल घेऊया आणि त्या प्लास्टिकच्या बरणीमध्ये किंवा बॉटलमध्ये पाणी घेऊ. तत्पूर्वी त्या बॉटलला खाली तळाशी छिद्र पाडून तिथे एक फुगा लावू. आता जसं जसं तुम्ही पाणी भरत जाल तसा तसा तिकडे फुगासुद्धा फुगत जाईल. आता याचा अर्थ काय होतो की जेव्हा द्रवपदार्थावर बल लावलं जातं आतून, तेव्हा त्यातल्या आतील पृष्ठभागावर, त्या बाटलीच्या आतील पृष्ठभागावरही दाब पडला आणि पर्यायाने तो दाब फुग्यावर पडला आणि फुगा फुगत गेला. म्हणजे याचाच अर्थ काय होतो, आपला नियम असा आहे, सर्व बाजूंनी सारखाच दाब देणे हा प्रवाही पदार्थांचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. अजून एक प्रयोग आपण बघूया. अजून एक प्रयोग जर आपल्याला बघायचा झाला तर 2 बरण्या घ्या किंवा 2 प्लास्टिकच्या बॉटल घ्या, त्यांना खालच्या भागाला एक नळी जोडा आणि नळी जोडल्यानंतर एका पहिल्या बॉटलमध्ये पाणी भरा. इकडे पाणी भरू नका. इकडे जसजसं तुम्ही पाणी भराल तर तुम्हाला असं लक्षात येईल की इकडे जसजसं पाणी भरणार तसतसं त्या नळीतून दुसऱ्या बरणीमध्ये किंवा दुसऱ्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी जाईल. ते कधीपर्यंत जाईल, जोपर्यंत दोन्ही बॉटलची लेवल समान येत नाही, सारखी येत नाही तोपर्यंत. आणि एक वेळ असेल की दोन्ही बॉटलची लेवल, पाण्याची पातळी सारखीच येईल. याचा अर्थ असा होतो प्रवाही पदार्थ नेहमी हा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतो. आता तुम्ही म्हणणार, सर आम्ही बल हे प्रकरण, बल ही संकल्पना अभ्यासली, क्षेत्रफळ अभ्यासलं, दाब अभ्यासला, पण प्रकरणाचं नाव तर काय आहे, वातावरणीय दाब. आता मला सांगा, आपण कुठे राहतो, पृथ्वीवर. ओके, पृथ्वीवर राहत असताना पृथ्वीभोवती हवेचं आवरण आहे. त्या पृथ्वीभोवती जे हवेचं आवरण आहे त्याला म्हणतात वातावरण. या वातावरणात ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, पाण्याची वाफ आहे, निष्क्रिय वायू आहेत आणि हे वायूसुद्धा दाब निर्माण करत असतात. या वातावरणातील वायूंकडून जो दाब पृथ्वीवर लावला जातो त्याला म्हणतात वातावरणीय दाब. आता समजा आपण वातावरणीय दाबाची खरी व्याख्या बघूया. वातावरणीय दाब म्हणजे काय, तर त्याची खरी व्याख्या जर बघायची असेल तर एक साधं उदाहरण आपण घेऊया. 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर म्हणजे समजा ही चौकोनी फरची आहे आणि या चौकोनी फरचीवर मी उभा राहिलो तर माझ्या डोक्यावर आत्ता ह्या सेकंदाला 1000 किलोग्रॅम एवढा वातावरणीय दाब आहे. मग तुमच्या मनात पुन्हा प्रश्न निर्माण झाला असेल, एवढा जर वातावरणीय दाब आहे सर, मग तुम्ही भरडले किंवा चिरडले का जात नाही. तर लक्षात ठेवा मित्रांनो, जेवढा आपल्या डोक्यावर वातावरणीय दाब असतो, शरीरावर वातावरणीय दाब असतो, तेवढा शरीरातला आतमधला दाब असतो आणि दोन्ही दाब एकमेकांना विरोध करत असतात. त्यामुळे आपण भरडले किंवा चिरडले जात नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी तुमचं असं लक्षात येईल, विमानातून प्रवास करताना कानठळ्या बसणे किंवा गिर्यारोहण करताना नाकातून रक्त निघणे असे प्रकार का होतात, तर याला कारणीभूत तीच आहे. जसजसं आपण वरती जावं हवेचा दाब हा कमी कमी होत जातो आणि हवेचा दाब कमी झाला, वातावरणीय दाब कमी झाला, याचा अर्थ आपल्या शरीरातला आतला दाब नाही कमी झाला, तो आहे तसाच आहे. त्या दाबामुळे आतमधलं रक्त बाहेर येण्याची शक्यता असते. म्हणजे हे शास्त्रीय कारण भविष्यात तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं. याच प्रकरणामध्ये आपल्याला अजून काही गोष्टी बघायच्या आहेत. असे काही उदाहरणं आहेत की जे वातावरणीय दाब आपल्याला दाखवतात. तुम्ही खेळण्याची एक चकती पाहिलेली असेल, म्हणजे अशा प्रकारची एक चकती असते बघा. खेळण्यामध्ये जर गेलात तर अशा प्रकारची एक चकती असते आणि ही चकती धनुष्य बाणासारखी असते. ही चकती जेव्हा तुम्ही भिंतीवर मारतात बाणाच्या साहाय्याने, धनुष्याच्या साहाय्याने, तर ती चकती जाऊन भिंतीवर चिपकते. मग असं काय होतं, तर ज्या वेळेस ही चकती आपण धनुष्याच्या साहाय्याने मारतो त्यावेळेस काय होतं, यात आतमधली जी हवा आहे ती बाहेर राहते. बाहेर आल्यामुळे काय होतं की बाहेरचा जो वातावरणीय दाब आहे त्या चकतीवर बसतो आणि ती चकती त्या भिंतीला चिपकते. अजून एक उदाहरण घ्यायचं ठरलं तर अजून एक उदाहरण तुम्ही घेऊ शकतात. पिचकारी आहे. रंगपंचमीमध्ये तुम्ही रंग खेळत असतात किंवा रंग उडवत असतात त्यावेळेस तुम्ही पिचकारी वापरतात. पिचकारीमध्ये दट्ट्या नावाचा एक भाग असतो जो आपण खेचतो
आणि हा दट्ट्या नावाचा भाग पाण्यामध्ये धरल्यानंतर, रंगांमध्ये धरल्यानंतर जेव्हा खेचतात त्यावेळेस काय होतं की तुम्ही ओढतात, म्हणजे बाहेरचा वातावरणीय दाब, हवेचा दाब आतमध्ये पाण्याला ढकलतो आणि पाणी आत येतं आणि मग उडवल्यानंतर पुन्हा तुम्ही फोर्स अप्लाय केला की ते पाणी बाहेर पडतं. म्हणजे ज्यावेळेस दट्टा पुढे सरकवला जातो त्यावेळेस आतमधला दाब बाहेर जातो आणि जेव्हा तुम्ही दट्टा ओढता तेव्हा बाहेरचा पाण्याचा दाब किंवा तो कलरचा दाब आतमध्ये येतो आणि ती पिचकारी आपण वापरू शकतो. किंवा मागे अजून एक पेन आला होता बघा, साधारणपणे त्या चायना पेन म्हणूया आपण त्याला, किंवा तशा प्रकारचा एक पेन असा असतो की त्या पेनचं वैशिष्ट्य असं असतं की त्याला अशा पद्धतीने रचना केली असते की इंकची जी बॉटल असते त्या इंकच्या बॉटलमध्ये जेव्हा तो पेन असा बुडवला जातो आणि आपण जेव्हा त्याचे ते ज्याला आपण म्हणूया रबरी पट्टी जी आहे ती दाबल्यानंतर त्या आतमधला हवेचा दाब निघून जातो आणि बाहेरून वातावरणीय दाब लागतो आणि शाई आतमध्ये येते. म्हणजे असे अनेक उदाहरणं देता येतील. आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला इंटरेस्टिंग एक उदाहरण देतो, एक रंजक उदाहरण देतो. ॲटो व्हॅन गेरिक नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. या ॲटो व्हॅन गेरिक शास्त्रज्ञाने काय केलं की धातूचे 2 अर्धगोल घेतले. खूप अवलिया कलाकार होता तो. धातूचे 2 अर्धगोल घेतल्यानंतर त्याने एक व्हॅक्यूम पंप तयार केला होता आणि ते धातूच्या अर्धगोलांना अशा चकत्या होत्या जेणेकरून ते 2 धातूचे अर्धगोल एकमेकांना जोडता येतील आणि त्याने ते जोडले आणि विशेष असं केलं की त्याच्याकडे असलेल्या व्हॅक्यूम पंपच्या साहाय्याने आतमधली हवा काढून घेतली आणि हे काढल्यामुळे काय झालं, दोन्ही धातूचे अर्धगोल एकमेकांना जोडले गेले. मग त्याने ओढण्याचा प्रयत्न केला, ते काही निघत नव्हते. मग माणसांना बोलवलं, ओढून पाहिलं, निघाले नाही. शेवटी त्याने मित्रांनो काय केलं, 8 अश्व आणले, 16 अश्व आणले, ज्याला आपण घोडे म्हणूया. 8 घोडे इकडे लावले, 8 घोडे इकडे लावले आणि दोन्ही धातूच्या चकत्या ओढण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी त्याच्याने ते काही शक्य झालं नाही. इथं मला काय सांगायचं आहे, ही आहे वातावरणीय दाबाची ताकद. आणि याच्याशीच रिलेटेड अजून एक महत्त्वाची संकल्पना आहे जी आपण दैनंदिन जीवनात ऐकत असतो, ती म्हणजे एअर ब्रेक. काय असतात एअर ब्रेक? तर साधारणपणे रेल्वे, ट्रक, बसेस, मोठमोठ्या 4 चाकी यांच्यामध्ये एअर ब्रेक बसवलेले असतात, जेणेकरून अचानक एखादा अपघात होणार असेल किंवा गाडीचा वेग जास्त असेल तर तात्काळ गाडी थांबवण्यासाठी या एअर ब्रेकची निर्मिती केली गेलेली आहे. एकंदरीत काय, तर या पाठात आपण बल म्हणजे काय, क्षेत्रफळ म्हणजे काय, बल आणि क्षेत्रफळाचा दाबाशी काय संबंध असतो या संकल्पना अभ्यासल्या, विविध उदाहरणं अभ्यासली. विद्यार्थी मित्रांनो, छान अभ्यास करा. खूप छान प्रकरण आहे. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण वातावरणीय दाब हे प्रकरण अभ्यासलं. आता याच्यावर असलेला स्वाध्याय आपण बघूया बरं, आपल्याला किती जमतो तो. प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. चाकू व सुरी धारदार का असतात? सांगता येईल तुम्हाला? बघा मित्रांनो, मगाशी मी बोललो होतो चाकू व सुरी का धारदार असतात. तर असं आहे की चाकू व सुरी जर धारदार असतील तर याचा अर्थ त्यांचं क्षेत्रफळ कमी असतं आणि क्षेत्रफळ कमी झाल्यामुळे जेव्हा फळांवर चाकू व सुरी वापरल्या जातात त्यावेळेस दाब जास्त पडतो आणि फळ सहजपणे आपल्याला कापता येतं. म्हणजे परीक्षेला हा प्रश्न आला तर तुम्हाला या 2 वाक्यात उत्तर लिहिलं तरी तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येईल. दुसरा प्रश्न असा आहे, माणसे बर्फावरून घसरताना लांब रुंद पट्ट्या का वापरतात? पुन्हा तोच संबंध आहे. माणसे बर्फावरून घसरताना लांब रुंद पट्ट्या वापरतात कारण लांब रुंद पट्ट्या वापरल्यामुळे क्षेत्रफळ कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी असल्यामुळे दाब जास्त पडतो आणि सहजपणे त्यांना घसरणं शक्य होतं. शाई भरणीतून शाई का सांडत नाही? आता जी शाई भरणी आहे, आत्ता मगाशी आपण पाहिलं, तर शाई भरणीतून शाई न सांडण्याचं कारण, जेव्हा तुम्ही शाई आतमध्ये घेतात दाबल्यानंतर त्यावेळेस शाई भरणीतून शाई आतमध्ये गेल्यानंतर, पेनाच्या आत गेल्यानंतर बाहेरचा वातावरणीय दाब कार्यान्वित होतो, त्यामुळे शाई भरणीतून शाई खाली सांडत नाही. याच प्रकरणाशी महत्त्वाची संबंधित रिकाम्या जागा, ज्या प्रश्न तुम्हाला 1-1 मार्काला येतात. दाबाचे एकक काय आहे? बघा मित्रांनो, आपण लिहिलंच होतं, दाबाचं एकक आहे न्यूटन प्रति मीटर वर्ग. शाईच्या पृष्ठभागावरील टिंब दाबामुळे शाई भरणीत शाई शिरते. वातावरणीय दाबामुळे. तीच उदाहरणं आपण आता अभ्यासली. दट्ट्यावर उचलला की आतील दाब हा काय होतो? कमी होतो. त्यानंतर आपल्या शरीरातील हवेचा दाब वा वातावरणीय दाबा इतकाच असतो. प्रश्न क्रमांक 3 आहे, जोड्या लावा.
बघा अ गट आणि ब गट असे 2 गट दिलेले असतात जोड्या लावामध्ये. इकडे तुम्हाला 4 गोष्टी दिल्या, इकडे 4 आहेत. इकडे 4 मध्ये दिले आहेत प्रवाही पदार्थ, तुषार सिंचन, बोथट शस्त्र, धारदार शस्त्र. ब गटामध्ये आहे जास्त दाब, सर्वदूर सारखा दाब, पाण्याचा दाब, कमी दाब. आता बघा प्रवाही पदार्थ, मग असे आपण पाहिलं होतं प्रवाही पदार्थाचा जो दाब आहे तो सर्वदूर कसा असतो, सारखा दाब असतो. तुषार सिंचन, साधारणपणे तुषार सिंचनाचा जर आपण विचार केला तर साधारणपणे पाण्याचा दाब म्हणून त्याचा वापर केला जातो. बोथट शस्त्र असेल तर कमी दाब आणि धारदार शस्त्र असेल तर जास्त दाब. परीक्षेला तुम्हाला 2 मार्कला येऊ शकतात. त्या पद्धतीने तुम्ही उत्तरं लिहायचे. चुकी बरोबर ते लिहा. हवा भरलेल्या फुग्यातील दाब वातावरणाच्या दाबा एवढा असतो. हे उत्तर चुकीचे आहे. प्रवाही पदार्थ नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. आपण एक उदाहरण पाहिलं होतं आत्ता. 2 पाण्याच्या बॉटल घेतल्या होत्या, त्याला खाली एक नळी जोडली होती. तेव्हा आपण पाहिलं की एका बॉटलमध्ये पाणी भरत असताना दुसरीकडे जात होतं. आणि केव्हापर्यंत जात होतं, जोपर्यंत ते समान पातळीत येत नाही. प्रवाही पदार्थ नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे पाहतात. हे उत्तर अगदी बरोबर आहे. क्षेत्रफळ कमी केले की दाब कमी होतो. मित्रांनो, आपण आत्ताच पाहिलं क्षेत्रफळ कमी केले तर दाब जास्त होतो. म्हणजे हे उलट उत्तर आहे किंवा चुकीचं वाक्य आहे. म्हणजे हे विधान चुकीचे आहे. वेताच्या खुर्चीवर उभे राहिले असता दाब वाढल्याने वेत तुटण्याची शक्यता असते. पुन्हा तोच प्रश्न येतोय आपला. म्हणजे हे वेताच्या खुर्चीवर उभे राहिले असता दाब वाढल्याने वेत तुटण्याची शक्यता असते. हे उत्तरसुद्धा बरोबर आहे. या पद्धतीने असा हा स्वाध्याय आपण संपूर्ण केला आहे.